जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय कांडवले इंटरेस्टिंग मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा जो आहे तो आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉफ्ट एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच छान झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक शेवटच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी 2 प्रिसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्क प्रिसेट आणि शिफ्ट प्रिसेट. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला ओपन करा. बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काही अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला मी ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. टोटली तर 9 ग्रुप ॲड करून दिलेले आहेत. त्या 9 ग्रुपला मित्रांनो एक एकूण आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. कारण मी स्टेप बाय स्टेप सांगतो फोटो कसे ॲड करायचे ग्रुपमध्ये. कारण व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. सर्वात प्रथम मित्रांनो सर्व ग्रुप हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मी एक एक करून इथनं अनहाईड करून घेतलेले आहेत. अनहाईड केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता मी इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायची आहे. बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे. ग्रुप 1वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. मी इथं फोटोची एक तुम्हाला इथं लेअर दिलेली आहे. ती लेअर इथनं पहिलं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आता आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केला तोच आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं फोटो घेतलेला आहे. फोटोची जरा साईज कमी करा. मी इथं साईज कमी केलेली आहे. व्यवस्थित आपल्याला इथं शेपमध्ये आपल्याला इथं ॲड करायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून या शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तर बघू शकता प्रॉपर आपल्याला इथं फोटो असा सेट करायचा आहे या शेपमध्ये. तर मी केलेलं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. बघू शकता आपल्या इथं फोटो ॲड झालेला आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो सगळ्या ग्रुपमध्ये आपल्या इथं फोटो ॲड करायचे आहेत. तर मी अजून एक तुम्हाला 2 ग्रुप इथं ॲड करून दाखवतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. फिल कॉम्पोजिशन एरिया केल्यानंतर मित्रांनो लॉंग प्रेस करायचा आहे फोटोला आणि ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. बघू शकता मी ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायची आहे. बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे. ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. इथनं फोटोची लेअर पहिला इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला फोटो ॲड केलेला आहे तो फोटोला इथनं ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला या शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं शेपच्या बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. असं प्रॉपर आपल्याला इथं शेपमध्ये इथं फोटो आपल्याला सेट करायचे आहे. तर बघू शकता मी सेट केलेला आहे फोटो. 2 ग्रुप आपले
एडिट करून झालेले आहेत. तर बघू शकता मी अजून एक तुम्हाला इथं 2 ग्रुप दाखवतो. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायची आहे. 20% ठेवल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. इथनं फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला पूर्णपणे लास्टला घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शेपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे मी आणि व्यवस्थितरित्या आपल्याला इथं शेपमध्ये इथं आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी असं प्रॉपर इथं फोटो ॲड केलेला आहे. मित्रांनो बघू शकता मी इथं 3 ग्रुप तुम्हाला मी एडिट करून दाखवलेले आहेत. आता लास्टच एक तुम्हाला इथं 4था ग्रुप दाखवतो. नंतर तुम्ही उरलेल्या ग्रुपमध्ये पटापट इथनं फोटो ॲड करा. तर मी 4थ्या ग्रुपपाशी आलेलो आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटीमध्ये जाऊन ऑपॅसिटी आपल्याला इथं 20% ठेवायची. 20% ठेवल्यानंतर ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. फोटोची लेअर इथनं डिलीट करा. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर जो आत्ता आपण फोटो ग्रुपच्या बॅकग्राऊंडला ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर आपल्याला फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या इथं शेपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला इथं शेपमध्ये इथं फोटो ॲड करायचा आहे. तर बघू शकता मी इथं केलेला आहे प्रॉपर असा फोटो ॲड. बघू शकता मित्रांनो बॅक यायचं आहे. मी पहिल्या 4 ग्रुपमध्ये इथं तुम्हाला मी फोटो ॲड करून दाखवलेले आहेत. तर मित्रांनो अशाच प्रकारे उरलेल्या ग्रुपमध्ये तुम्ही इथनं फोटो ॲड करा. मित्रांनो करेक्ट 4.10 सेकंदावर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा. फोटोला नेक्स्ट बिटला जायचं आहे. फोटोचा इथनं एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे. वरती 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. तर मित्रांनो 4.10 सेकंदापासून जे शेवटपर्यंत एक बिटला आपल्याला एक फोटो इथं ॲड करायचे. तर बघू शकता मी एक फोटो इथनं ॲड करून घेतो. तर मित्रांनो मी इथं ग्रुपमध्ये उरलेल्या देखील इथं फोटो ॲड करतो आणि इथं शेवटपर्यंत इथनं मी पटकन इथनं फोटो ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो मी एक बिटला मी एक फोटो ॲड केलेले आहे शेवटपर्यंत आणि उरलेल्या ग्रुपमध्ये देखील मी इथनं फोटो ॲड केलेले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला इथनं पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला यायचं आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर ग्रुपच्या बॅकग्राऊंडला जे आपण फोटो ॲड केलेले आहेत त्या ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करून घेत आहे. तोपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. तर पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला 2 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला या. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो 4.10 सेकंदावर जायचं आहे. 4.10 सेकंदाच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो 4.10 सेकंदासमोर जे 4च फोटो आहेत जे 4 मोठे फोटो आहेत त्या 4 मोठ्या फोटोंना आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मी एक करून इथनं पेस्ट करून घेत आहे. फक्त 4च फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 4.10 सेकंदासमोर जे 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला मित्रांनो मी इथनं इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला इथनं 3 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो आपल्याला 13.6 सेकंदावर जायचं आहे. 13.6 सेकंदासमोर जे 3 लहान फोटो आहेत त्या 3 लहान फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. 3च फोटो आहेत त्या 3 फोटोला आपल्याला इथनं हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो लास्टचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा. कॉपी लेअर केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मी सांगतो त्या बिट जो यायचा आहे करेक्ट मित्रांनो आपल्याला 14.23 सेकंदावर जायचं आहे. हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करा. पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बिटला जायचं आहे. अनेकदा पेस्ट लेअर करा. अनेकदा नेक्स्ट बिटला जायचं आहे. पेस्ट लेअर करा. टोटल मित्रांनो आपल्याला 4 वेळा आपल्याला इथं पेस्ट लेअर करायचे आहे. तर मी इथनं पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो बॅक यायचं आहे. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 4 नंबरचे इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर मित्रांनो थोडं इथनं स्क्रोल करा. कुठनं आपण इथं व्हिडिओ इफेक्ट पेस्ट केलेला आहे त्या बिट जो यायचा आहे करेक्ट 14.23 सेकंदापासून जे लास्टपर्यंत जेवढे काही 4 फोटो आहेत त्या 4 फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचं आहे. तर मी एक करून इथनं पेस्ट करून घेतो. तर मित्रांनो इथनं मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहेत.
तर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट 4.10 सेकंदावर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करा. ब्लॅक खाली करायचं आणि इथनं असं व्हाईट वर करायचं आहे. तर बघू शकता ब्लॅक खाली व्हाईट वर केलेलं आहे. व्हाईटवरती क्लिक करून इथनं ट्रान्सपरंट करा. तर बघू शकता मी इथनं ट्रान्सपरंट केलेलं आहे. करेक्ट मित्रांनो. आणि आपल्याला 4.10 सेकंदवर जायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मेन मटेरियलमध्ये तुम्हाला इथं इमोजीची PNG दिलेली आहे. त्या इमोजीची PNG आपल्याला इथनं ॲड करायची आणि असं प्रॉपर आपल्याला खाली सेट करायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपण इथं इमोजीची PNG सेट केलेली आहे. तर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून अनेक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेंथ फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शेडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा मित्रांनो. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे. एक नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. तर मित्रांनो आपण बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही इथनं हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.